किशोर डांगे. किशोर डांगेची पोलीस कॉन्स्टेबल ही ओळख असली तरी त्याची आणखी एक ओळख आहे, बॉडी बिल्डर. 2013 साली आयर्लंडमध्ये वर्ल्ड पोलीस अँड फायर गेममध्ये भारताला 8 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदक मिळाली होती. त्यामध्ये किशोर डांगेनं 95 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. 2011 साली मात्र त्याला 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. मी सन 2004 पासून विभागीय पातळीवर सर्वात प्रथम मी बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपचा मी प्रयत्न स्टार्ट केला आणि सन 2013 मध्ये प्रथमच आपल्या भारताला 77 देशांमध्ये 77 वर्ल्डच्या पोलीसमध्ये आपल्या भारताला, आपल्या महाराष्ट्राला माझ्या नावाने एक सुवर्ण पदक मिळालेलं आहे. किशोरला बॉडी बिल्डिंगची आवड, याचा त्याला कामातही फायदा होतो. पोलीस कॉन्स्टेबल असल्यानं त्याचा गुन्हेगारांना चांगलाच धाक राहतो. किशोर डांगे समोर येताच प्रत्येक गुन्हेगार पोपटासारखा बोलायला लागतो आणि गुन्ह्याची कबुली देतो. गुन्हेगारीवर असा परिणाम होतो की जी तब्येत आहे त्यांची ती बघूनच 90% गुन्हेगार हा संपून जातो जागेवर. त्यामुळे त्यांच्या मनातलं जो गुन्हेगारी करण्याची प्रवृत्ती असते ती कमी होते. या गोष्टीमुळे त्यांना गुन्हेगारीवर धाक पडलेला आहे. 8 वेळा मराठवाडा श्री, महाराष्ट्र श्री, भारत श्री असे अनेक पुरस्कार त्यानं पटकावलेत. आता मात्र स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी तो जोमानं कामाला लागलाय. त्याला मिस्टर ऑलिम्पिया व्हायचंय. आजवर या स्पर्धेत भारताच्या एकाही खेळाडूचा निभाव लागला नाही आणि हाच इतिहास किशोरला पुसायचा आहे. माझं टार्गेट तर फक्त मिस्टर ऑलिम्पिया आहे. कारण काय, आतापर्यंत भारताला मिस्टर ऑलिम्पिया ही बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपची सगळ्यात मोठी स्टेज आहे आणि ती आतापर्यंत कोणत्याच बॉडी बिल्डरला मिळालेली नाही. त्या स्पर्धेसाठी मी सतत माझे प्रयत्न चालू आहेत की नक्कीच आपल्या भारतासाठी मी मिस्टर ऑलिम्पियामध्ये एक चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊन भारताचं नाव तिथं मला उज्ज्वल करायचं, म्हणून माझे प्रयत्न चालू आहेत. किशोरला मिस्टर ऑलिम्पिया होऊन देशाची मान अभिमानानं उंचवायची आहे. पण किशोरची आर्थिक परिस्थिती यथातथाच. त्यामुळं आहाराचा खर्च त्याला जड जातोय. सरकारच्या मदतीची त्याला आता गरज आहे. नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जालना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.